कर्ज घेतलेल्या सर्व शेतकरी बांधवांसाठी आताची सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी आलेली आहे। बघा, अखेर कर्जमाफीला सुरुवात झालेली आहे। राज्यातील 52 लाख शेतकरी बांधवांची कर्जमाफी होणार आहे। बघा, आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिलेल्या माहितीनुसार 2 दिवसांमध्ये शेतकरी बांधवांचा सातबारा कोरा होणार आहे। ज्या शेतकरी बांधवांनी 2019 ते 2024 या 5 वर्षांच्या कालावधीमध्ये कर्ज घेतलेला असेल त्या शेतकरी बांधवांची कर्जमाफी सुद्धा होणार आहे। तर या कर्जमाफीसाठी कोणत्या जिल्ह्यांची निवड करण्यात आलेली आहे, कोणते शेतकरी बांधव पात्र ठरतील, तर त्याची संपूर्ण माहिती देणारा हा व्हिडिओ तुमच्यासाठी बनवलेला आहे। त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवरती नवीन आला असेल तर लगेच चॅनलला सुद्धा सबस्क्राइब करून ठेवा, जेणेकरून शेती संबंधित महत्त्वपूर्ण अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर येऊन जातील। तर बघा, शेतकरी बांधवांनो, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी दिलेला शब्द 100% पाळलेला आहे। कारण निवडणुकीच्या अगोदर शेतकरी बांधवांना शब्द दिलेला होता की निवडून आल्यानंतर शेतकरी बांधवांची सरसकट 2 लाखांची कर्जमाफी करणार आहोत। तर त्या कर्जमाफीला सुरुवात करण्यात आलेली आहे। सर्वात प्रथम या 12 जिल्ह्यांची निवड करण्यात आलेली आहे। प्रमुख 20 बँकांची निवड सुद्धा करण्यात आलेली आहे। तर ते 12 जिल्हे कोणकोणते आहेत आणि त्या 20 बँका कोणकोणत्या आहेत ते सुद्धा आपण बघणार आहोत। परंतु शेतकरी बांधवांनो, कोणते शेतकरी बांधव या कर्जमाफीसाठी पात्र ठरत आहेत, कोणते शेतकरी बांधव या कर्जमाफीसाठी अपात्र ठरत आहेत, त्याची संपूर्ण माहिती आपल्याकडे आलेली आहे। तर ती माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। त्यामुळे शेतकरी बांधवांनो, अजून तुम्ही चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल, व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लवकरात लवकर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सुद्धा सबस्क्राइब करा, जेणेकरून तुम्हाला कर्जमाफीची अपडेट रोजच्या रोज पाहायला सुद्धा मिळणार आहे। बघा शेतकरी बांधवांनो, आज कर्जमाफी होईल, उद्या कर्जमाफी होईल, अशा पद्धतीच्या बातम्या YouTube वरती, Facebook वरती वारंवार फिरत होत्या, वाऱ्यासारख्या पसरत होत्या। परंतु शेतकरी बांधवांनो, कोणत्याही शेतकरी बांधवांची प्रत्यक्षामध्ये कर्जमाफी होत नव्हती। परंतु आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिलेल्या माहितीनुसार 2 दिवसांमध्ये या 12 जिल्ह्यामधील शेतकरी बांधवांचा सातबारा कोरा सुद्धा होणार आहे। तर ते 12 जिल्हे कोणकोणते आहेत ते तर आपण बघणार आहोत। परंतु सर्वात महत्त्वाचा मुद्दा आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिलेला आहे। तर तो मुद्दा म्हणजे शेतकरी बांधवांनो, या कर्जमाफीसाठी सरसकट सर्व शेतकरी बांधव पात्र ठरणार नाहीत। तर याच्यासाठी काही नियम सुद्धा लावण्यात आलेले आहेत। जुने नियम याच्यामध्ये बदलण्यात आलेले आहेत। जे अगोदर नियम होते तर त्याच्यामध्ये बदल सुद्धा करण्यात आलेले आहे। म्हणजेच या कर्जमाफीसाठी नवीन नियमावली जाहीर सुद्धा झालेली आहेत। जे शेतकरी बांधव या नवीन नियमांमध्ये बसत असतील, पात्रतेमध्ये पात्र ठरत असतील, अशा शेतकरी बांधवांना या कर्जमाफी योजनेचा फायदा होणार आहे। परंतु जे शेतकरी बांधव नियमांचं उल्लंघन करत असतील, नियमांमध्ये बसत नसतील, अशा शेतकरी बांधवांना या कर्जमाफीचा फायदा होणार नाही। तर आपण सर्वात अगोदर बघून घेऊयात की कोणत्या शेतकरी बांधवांना या कर्जमाफी योजनेचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये मिळणार आहे, कोणत्या शेतकरी बांधवांची कर्जमाफी होणार आहे। बघा, आज सकाळी पेपरला सुद्धा बातमी आलेली होती की कर्जमाफीसाठी निधी सुद्धा मंजूर झालेला आहे। म्हणजेच भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्या माध्यमातून या कर्जमाफीसाठी निधी सुद्धा मंजूर झालेला आहे। तर हा निधी या थेट बँकेमध्ये विस्तांतर सुद्धा होणार आहे। म्हणजेच प्रमुख 20 बँकांमधून ज्या शेतकरी बांधवांनी कर्ज घेतलेला असेल त्यांचे सर्वात अगोदर कर्जमाफी सुद्धा करण्यात येणार आहे। कारण या 20 बँकांनी भरपूर शेतकरी बांधवांना कर्ज सुद्धा दिलेलं होतं आणि शेतकरी बांधवांनी हे कर्ज सुद्धा भरलेलं नव्हतं। त्यामुळे या बँकांवरती कर्जाचा थकीत आकडा सर्वात जास्त आहे। त्यामुळे सर्वात प्रथम या 20 बँकांना प्राधान्य सुद्धा देण्यात आलेलं आहे। बघा शेतकरी बांधवांनो, सध्याच्या स्थितीला वेगवेगळ्या आंदोलनाच्या माध्यमातून, शेतकरी बांधवांच्या माध्यमातून या कर्जमाफीवरती कधी निर्णय होईल अशा पद्धतीच्या अपडेट सुद्धा येत होत्या। तर तो निर्णय झालेला आहे। शेतकरी बांधवांची कर्जमाफी होणार आहे। शेतकरी बांधवांचा सातबारा कोरा 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 अशा पद्धतीची माहिती देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिलेली आहे। बघा, आज विधानसभेमध्ये बोलत असताना देवेंद्र फडणवीस साहेबांनी माहिती दिलेली आहे की फक्त या शेतकरी बांधवांची कर्जमाफी होणार आहे। त्यासोबत
आज महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे साहेब यांच्या माध्यमातून सुद्धा माहिती देण्यात आलेली आहे। म्हणजेच शेतकरी बांधवांनो, भारतीय जनता पार्टी कर्जमाफी करण्याबद्दल कटिबद्ध होती, परंतु कर्जमाफी कधीपासून होईल, कर्जमाफी कोणत्या शेतकरी बांधवांची होईल अशा प्रश्नांची उत्तरे देत नव्हती। परंतु तो दिवस उजाडलेला आहे, तो दिवस आलेला आहे। शेतकरी बांधवांनो, तुमची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपणार आहे। बघा, गेल्या 8 महिन्यांपासून या कर्जमाफीचा प्रश्न लांबणीवरती चाललेला होता। म्हणजेच निवडणुकीच्या अगोदर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी शेतकरी बांधवांना शब्द दिलेला होता की लगेच निवडून आल्यानंतर, म्हणजेच निवडून आलो की लगेच शेतकरी बांधवांची कर्जमाफी करू। परंतु निवडून येऊन सध्याच्या स्थितीला 8 ते 9 महिने पूर्ण होऊन सुद्धा गेलेले आहेत, तरी पण राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि त्यांच्या पक्षामधील काही नेते कर्जमाफीवरती कस सुद्धा काढत नव्हते। परंतु सत्ताधारी पक्ष असतील, विरोधी पक्षधारक असतील, राज्यामधील विविध शेतकरी वर्ग असेल, तर यांच्या माध्यमातून देवेंद्र फडणवीस साहेबांवरती आरोप सुद्धा लावण्यात येत होते। तर ते आरोप म्हणजे शेतकरी बांधवांची कर्जमाफी करा, लाडक्या बहिणींना 1500 रुपयावरून 2100 रुपये द्या, मुख्यमंत्री वयोश्री योजनेअंतर्गत ज्येष्ठ नागरिकांची रक्कम 1500 रुपयावरून 2100 रुपये वाढवा। कारण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी निवडणुकीच्या अगोदर जाहीरनाम्यामध्ये सांगितले होते की लाडक्या बहिणींना 1500 रुपयावरून 2100 रुपये देऊ, शेतकरी बांधवांची सरसकट 2 लाखांची कर्जमाफी करू, पीक विमा योजनेमध्ये वाढ करू। परंतु पीक विमा योजना बंद सुद्धा करण्यात आलेले आहे। त्यामुळे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब हे राज्यातील शेतकरी बांधवांचे हितचिंतक आहेत, शेतकरी बांधवांना फसवत नाहीत का अशा पद्धतीच्या अफवा सुद्धा पसरत होत्या। परंतु आज खऱ्या अर्थाने शेतकरी बांधवांना दिलासा देणारी बातमी आलेली आहे। म्हणजेच भरपूर दिवसांपासून जे शेतकरी बांधव या कर्जमाफीच्या प्रतीक्षेमध्ये होते, त्या सर्व शेतकरी बांधवांना आज खऱ्या अर्थाने दिलासा सुद्धा मिळालेला आहे। कारण महाराष्ट्र राज्यातील 52 लाख शेतकरी बांधवांनी 50,000चं कर्ज घेतलेलं आहे। काही शेतकरी बांधवांनी 1 लाख रुपयाचं, काही शेतकरी बांधवांनी 1.5 लाखाचं, तर काही शेतकरी बांधवांनी 2 लाख आणि 2 लाखांच्या पुढे सुद्धा कर्ज घेतलेला आहे। परंतु बहुचर्चित असणारा शेतकरी वर्ग आज 100% खुश सुद्धा झालेला आहे। कारण राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी आज विधानसभेमध्ये बोलत असताना शेतकरी बांधवांची 2 दिवसांमध्ये कर्जमाफी करणार असल्याची माहिती दिलेली आहे। तर या कर्जमाफीसाठी कोणत्या शेतकरी बांधव पात्र ठरतील, कोणत्या शेतकरी बांधवांना या कर्जमाफी योजनेचा लाभ होणार नाही, शेतकरी बांधवांकडून कोणकोणत्या कागदपत्रांची मागणी करण्यात आलेली आहे, कोणत्या जिल्ह्यांमध्ये या कर्जमाफीला सुरुवात होणार आहे आणि सर्वात प्रथम कोणत्या बँकांची निवड करण्यात आलेली आहे ते सुद्धा आपण बघून घेऊयात। बघा शेतकरी बांधवांनो, सर्वात अगोदर बघून घेऊयात की कर्जमाफीसाठी जी नियमावली जाहीर करण्यात आलेली आहे, तर त्या नियमावलीमध्ये कोणकोणते नियम लावण्यात सुद्धा आलेले आहेत। बघा शेतकरी बांधवांनो, ही जी नियमावली तयार करण्यात आलेली आहे, तर याच्यामध्ये 4 नियम लावण्यात आलेले आहेत। तर ते 4 नियम पुढील प्रमाणे आहेत। त्यामुळे हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता अगदी 1 मिनिट सुद्धा हा व्हिडिओ इकडे तिकडे होऊन देऊ नका, अन्यथा जर तुम्ही अर्धवट माहिती पाहिली तर तुम्हाला कर्जमाफी होण्यास अडथळा सुद्धा निर्माण होऊ शकतो। कारण जे शेतकरी बांधव व्हिडिओ पूर्ण पाहतील त्यांनाच कळणार आहे की कोणते शेतकरी बांधव खरोखर या कर्जमाफीसाठी पात्र ठरतील, किती लाखांची कर्जमाफी होईल, परत एकदा आपल्याला कर्ज घ्यायचं असेल तर ते परत एकदा कर्ज मिळणार आहे का, या सर्व प्रश्नांची उत्तरे देणारा हा व्हिडिओ आहे। त्यामुळे हा व्हिडिओ स्किप न करता अगदी शेवटपर्यंत पहा। आणि जर अजून तुम्ही चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल, व्हिडिओला लाईक केला नसेल, तर अगोदर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सुद्धा सबस्क्राइब करून ठेवा। आता आपण मेन मुद्द्यावरती येऊयात। बघा शेतकरी बांधवांनो, या कर्जमाफीचा प्रश्न लांबणीवरती चाललेला होता। म्हणजे सरकार म्हणत होतं की आम्ही कर्जमाफीवरती अभ्यास करत आहोत, कर्जमाफीचा सर्वे करत आहोत, कर्जमाफीसाठी समिती नेमत आहोत, परंतु अशा पद्धतीच्या कोणत्याही गोष्टी सरकारच्या निदर्शनास सुद्धा येत नव्हत्या। म्हणजे शेतकरी बांधवांनो, तुम्ही अजून या कर्जमाफीची समिती बघितलेली नसेल, कर्जमाफीचा कसा अभ्यास केला जातो याच्याविषयी कोणतेही परिपत्रक काढण्यात आलेलं नव्हतं। म्हणजे शेतकरी बांधवांनो, एक गोष्ट लक्षात घ्या, राज्याचे मुख्यमंत्री कर्जमाफी करण्याबद्दल कटिबद्ध होते, परंतु हे कर्जमाफी कशा पद्धतीने होईल असे प्रश्न शेतकरी बांधवांच्या
लोकांच्या मनामध्ये निर्माण होत होते, परंतु शेतकरी बांधवांनो आता काळजी करायची गरज नाही, तुमची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपलेली आहे। बघा शेतकरी बांधवांनो, जे शेतकरी बांधव नियमांचं पालन करतील, नियमांमध्ये बसतील, जे शेतकरी बांधव गरीब शेतकरी बांधव असतील, अशा शेतकरी बांधवांना या कर्जमाफीचा फायदा होणार असल्याची माहिती सुद्धा देण्यात आलेली आहे। बघा आज 4 नियम लावण्यात आलेले आहेत, म्हणजे या कर्जमाफीची नियमावली जाहीर सुद्धा करण्यात आलेले आहेत। तर या नियमावलीमध्ये 4 नियम लावण्यात आलेले आहेत, ते 4 नियम पुढील प्रमाणे आहेत, त्यामुळे तुम्ही हे 4 नियम अत्यंत काळजीपूर्वक ऐकणं गरजेचं आहे। जे जे शेतकरी बांधव हे 4 नियम काळजीपूर्वक पाहतील, काळजीपूर्वक ऐकतील, त्या शेतकरी बांधवांची कर्जमाफी होईल। परंतु भरपूर शेतकरी बांधवांचा प्रश्न होता की आम्ही 2016 मध्ये कर्ज घेतलेलं आहे, आम्ही 2017 मध्ये कर्ज घेतलेलं आहे, काही शेतकरी बांधव म्हणत होते की आम्ही या सालामध्ये कर्ज घेतलेलं आहे। बघा शेतकरी बांधवांनो, देवेंद्र फडणवीस साहेबांनी माहिती दिलेली आहे की कोणत्या सालापासून ते कोणत्या सालापर्यंत तुम्ही त्याच्या आतमध्ये कर्ज घेतलेलं असावं, तरच तुम्हाला या कर्जमाफीचा फायदा होणार आहे। बघा शेतकरी बांधवांनो, सध्याच्या स्थितीला महानगरपालिकेच्या निवडणुका येत आहेत, त्यामुळे शेतकरी बांधवांचे जर या निवडणुकीच्या अगोदर कर्जमाफी केले तर शेतकरी बांधवांमुळे सरकार 100% या महानगरपालिकेमध्ये निवडून येऊ शकतं। म्हणजे या महानगरपालिकेच्या ज्या निवडणुका आहेत त्याच्या अगोदर शेतकरी बांधवांची कर्जमाफी होणार होते, तर त्याच्यावरती निर्णय सुद्धा झालेला आहे। बघा निवडणुकीच्या अगोदर जाहीरनामा दिला, निवडून आल्यानंतर कर्जमाफी केली नाही, परंतु दुसऱ्या निवडणुकी आल्या की त्याच्या अगोदर हा कर्जमाफीचा निर्णय घेतलेला असो। बघा काहीही गोष्ट असो, परंतु शेतकऱ्यांच्या हिताची ही गोष्ट 100% आहे। बघा भरपूर शेतकरी बांधवांना या कर्जमाफीची गरज नाही, परंतु ज्या शेतकरी बांधवांना या कर्जमाफीची गरज आहे अशा शेतकरी बांधवांना या कर्जमाफीचा फायदा देणार आहोत, फायदा होणार आहे, अशा पद्धतीची माहिती समोर आलेली आहे। या कर्जमाफीसाठी जी नियमावली आलेली आहे ती नियमावली अगदी एका मिनिटामध्ये बघणार आहोत, त्यामुळे हा व्हिडिओ स्किप न करता अगदी शेवटपर्यंत पहा। बघा शेतकरी बांधवांनो, या कर्जमाफीसाठी जो पहिला नियम लावण्यात आलेला आहे तर तो पहिला नियम म्हणजे शेतकरी बांधवांनी 2019 ते 2024 या 5 वर्षांच्या कालावधीमध्ये कर्ज घेतलेला असावं। जो दुसरा नियम लावण्यात आलेला आहे तर तो दुसरा नियम म्हणजे शेतकरी बांधवांच्या घरामधील कोणताही सदस्य सरकारी कर्मचारी नसायला पाहिजे, यामध्ये पोलीस असेल, डॉक्टर असेल, वकील असेल, शिक्षक असेल, तलाठी असेल, यांसारख्या सरकारी हुद्द्यावरती कामाला नसावा। तिसरा नियम म्हणजे शेतकरी बांधवांकडे 5 एकरपेक्षा कमी शेत जमीन असावी। जे जे शेतकरी बांधव मोठमोठे बागायतदार असतील अशा शेतकरी बांधवांची कर्जमाफी होणार नाही। त्यासोबत शेतकरी बांधवांनो, या कर्जमाफीसाठी 3 गट तयार करण्यात आलेले आहेत। याच्यामध्ये पहिला गट श्रीमंत शेतकरी, दुसरा गट मध्यमवर्गीय शेतकरी, तिसरा गट गरीब शेतकरी, म्हणजे श्रीमंत शेतकरी बांधवांची कर्जमाफी करणार नाही, अशा पद्धतीची माहिती महसूल मंत्री बावनकुळे साहेबांनी दिलेली होती। तुम्ही सुद्धा ती बातमी पाहिलेली असेल। तर मध्यमवर्गीय शेतकरी बांधव आणि गरीब शेतकरी बांधव कशा पद्धतीने ओळखले जातील? बघा ज्यांच्याकडे पिवळे रेशन कार्ड असेल, केसरी रेशन कार्ड असेल, या शेतकरी बांधवांना कर्जमाफीचा फायदा होणार आहे। परंतु शेतकरी बांधवांनो, या कर्जमाफीसाठी जो 4था नियम लावण्यात आलेला आहे तर तो 4था नियम म्हणजे ज्या शेतकरी बांधवांना या कर्जमाफीचा लाभ घ्यायचा असेल त्या शेतकरी बांधवांनी या अगोदर या कर्जमाफी योजनेचा लाभ घेतलेला नसावा, तरच मला या कर्जमाफीचा लाभ होणार आहे। ज्या शेतकरी बांधवांनी अगोदर या कर्जमाफीचा लाभ घेतलेला असेल त्यांना डबल या कर्जमाफीचा फायदा होणार नाही। तर बघा शेतकरी बांधवांनो, आता आपण बघून घेऊयात की कोणत्या शेतकरी बांधवांची कर्जमाफी होईल। बघा आता आपण नियम बघितले, तर आता आपण बघून घेऊयात की कोणत्या जिल्ह्यामधील कोणत्या बँकेमधील शेतकरी बांधवांची कर्जमाफी होणार आहे। बघा आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब विधानसभेमध्ये बोलत असताना त्यांना भरपूर ठिकाणी प्रश्न सुद्धा विचारण्यात येत होते की शेतकरी बांधवांची कर्जमाफी कधी होणार, कर्जमाफी कधी होणार, त्यावरती आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी खुलेआम सर्व शेतकरी बांधवांना शब्द अजून एकदा दिलेला आहे की शेतकरी बांधवांना या कर्जमाफीसाठी निधी सुद्धा मंजूर होणार आहे। या ज्या महानगरपालिकेच्या निवडणुका जवळ येत आहेत तर या महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या अगोदर कर्जमाफी करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे। म्हणजे सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अजून 2 दिवसांमध्ये या कर्जमाफीचा फिक्स निर्णय घेण्यात येईल। म्हणजे 2 दिवसांमध्ये कोणत्या शेतकरी बांधवांची कर्जमाफी होईल याचा अहवाल सुद्धा समोर येणार आहे।
आहे। म्हणजेच शेतकरी बांधवांनो अशा पद्धतीची चित्रे समोर येत आहे की लवकरच तुमची कर्जमाफी सुद्धा होऊ शकते। म्हणजे आता उशीर होणार नाही, लवकरच या कर्जमाफीचा तोडगा सामणार आहे। भरपूर दिवसांची प्रतीक्षा सामणार आहे। सर्व शेतकरी बांधवांनी महत्त्वपूर्ण अशी कामे करून ठेवा, कागदपत्रे काढून ठेवा। जर तुम्ही नियमांमध्ये बसत असाल तरच प्रतीक्षा करा, अन्यथा प्रतीक्षा करू नका।